नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता मेंदळे आणि आज मी आले साताऱ्यात राहुल राहतोय हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या सिरियलचं शूटिंग चालू आहे. हुकमाची राणी ही व्लॉग सुरू केल्या राहुलच्या सिरियलचं प्रमोशन मी करून टाकलं. राहुलला आज सुट्टी होती आणि मला त्याने काल फोन केला की अरे मला सुट्टी आहे, चल आपण कास पठारावर जाऊया फुलं बघायला. मी फक्त ऐकलंय की खूप सुंदर फुलं असतात, हे असतं ते असतं. तर आता आज जाऊन तिकडे बघूया. आणि आमच्याबरोबर आज खुद्द यश प्रधान सुद्धा आलेले आहेत कास पठारावरची फुलं बघायला. बरं, कास पठारावरचं फिरून झालं की मग आणखीन कुठेतरी जाऊया असं प्लॅन आहे. पण मी कास पठारावरती कुठे बघायला नाही आलोय. तू का आलायस? माझं कारण असं आहे की मला झाडं खूप आवडतात, मला फुलं खूप आवडतात, सो मला ते बघायचं होतं. राहुलनी पण बघितलेलं नाहीये ना. कास पठार बघून आले पण तेव्हा फुलं नव्हती, सो त्यालाही ते बघायचंय. यश का आलाय? मी साताऱ्यात मला फारच आवडतं यायला, कारण बऱ्याच ठिकाणी मटण खानावळ असं काहीतरी लिहिलेलं असतं. राहुल, काहीतरी छान खायला घेऊन जा आम्हाला तुमच्या साताऱ्यात. हो, तुमचे लाड करणार आहे मी. आता आपण आलोय कास पठारच्या एंट्री पॉइंटला आणि इथे या एंट्री पॉइंटला हे तिकीट घर आहे. जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं नसेल तर इथे तिकीट काढता येतं आपल्याला. 150 रुपयाचं तिकीट आहे. सो तिघांचे 450 रुपये झालेत. वीकेंडला किंवा सुट्टी वगैरे असेल आणि तुम्ही येणार असलात तर ऑनलाईन बुकिंग केलेलं हे केव्हाही चांगलं. आज वीकडे आहे, गर्दी नाहीये, सो आम्हाला इथे तिकीट घेता आलं. इट वॉज इझी ना. लाईन खालपर्यंत लाईन असते. खालपर्यंत? हो. आता चाललोय कास पठाराकडे. आज खरंच गर्दी नाहीये. हो, आमचं नशीब खूपच जोरात आहे. ऊन आहे त्यामुळे फुलं दिसतील. पाऊस असला की फुलं दिसत नाहीत असं मला राहुल म्हणाला. गाडी आम्ही तिकडे पार्क केली आहे. गाडी लावली की त्यांच्या ना टेम्पो ट्रॅक्स असतात, ह्या कशा इथे आहेत ना, बसेस छोट्या. त्या बसेसमधून आपल्याला ते घेऊन जातात ॲक्च्युअल कास पठारावर, म्हणजे जिथे फुलं वगैरे आहेत, जिथे आपल्याला ते सगळं बघायला जायचं आहे तिथे. तर राहुलने जाऊन चौकशी केली. तूच पहिला आहेस ना. राहुल बसच्या लाईनीत उभा आहे एकटाच. फुलं वगैरे बघून झाली की माझा प्लॅन आहे कास तलाव. म्हणजे माझा प्लॅन नाही आहे तो, ॲक्च्युली राहुलचा प्लॅन आहे. तो मला कास तलावच्या इथे एक खूप छान हॉटेल आहे, तिकडे जेवायला जाऊया. बस आली, बस. उघडली. चल बाळा. हा, काय गार आहे आता इथे. तिकडे गेट नंबर 3ला बस आमची थांबली आहे. आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे फिरून या, मग नंतर तिकडे त्या बाजूने एका गेटमधून आत तुम्हाला जायचं असेल आणि माहिती हवी असेल तर गाईड करू शकता तुम्ही. तिकीट काढलं तर इथे त्यांनी परत चेक केलं आणि ते म्हणाले आता सरळ जा. सरळ म्हणजे कुठे? तर इथे हे असं सरळ जायचं. 2 किलोमीटरचा रस्ता आहे म्हणाले ते म्हणाले. आत जाऊन तुम्ही फुलं वगैरे सगळं बघून या. मग तिकडे गेट नंबर 3 आहे, तिथून आत जायचं. मग तिथे सगळ्या फुलांची सगळी जी काही माहिती आपल्याला हवी असते ती तिकडे मिळते. इथे फक्त आता फिरून यायचं आहे आणि हे साधारण असं आहे. हे इतक्या छान सुंदर वातावरणात आम्ही आता आहोत. गार वारा वाहतोय, पावसाचा एक वास हवेत आहे, मातीचा वास आहे, फुलांचा वास आहे. खूप सुंदर शांततेचं वातावरण आहे. आणि या वातावरणात काही जण असतात आपल्याकडे शांततेचा भंग करतात. मग इथे हे अनुभवायचं, ही शांतता अनुभवायची, ही फुलं बघायची, निसर्ग बघायचा. हे सोडून मोठमोठ्या आवाजात गप्पा मारतायत, मोठमोठ्या आवाजात गाणी म्हणतायत, ओरडतायत जोरजोरात. फोनवरती मग व्हिडिओ कॉल करून लोकांना दाखवतायत, मोठमोठ्याने त्यांना सांगतायत की बघा आम्ही इकडे आलो. एन्जॉय करा ना, पण हे ठिकाण ते नाही आहे. सो असं कुठे तुम्ही गेलात पब्लिक प्लेसमध्ये, अशा ठिकाणी तुम्ही कुठे असाल तर प्लीज असं करू नका. तुम्ही स्वतः तो आनंद घ्या निसर्गाचा, लोकांना घेऊ द्या. तेव्हा आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होत नाही आहे ह्याकडे लक्ष ठेवणं हे आपलं सगळ्यात पहिलं काम असतं. सिविक सेन्स आहे, बेसिक सेन्स आहे. प्लीज ह्या गोष्टी लक्षात ठेवा. असो. आणि इकडे कुल्फीवाले काका आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आम्ही साखर खात नाही, त्यामुळे आम्ही कुल्फी खाऊ शकत नाही. हां, गुळाची असते तर खाल्ली असते. आहे का गुळाची? राहुल सगळीकडे थांबून फोटो काढतोय.
फुलं बघितल्यावर असं वाटतं शाहरुख खान धावत येईल तिकडून. तुझे ते किती बघितलं ते तसंच. मी येऊ का धावत? आणखीन एक गोष्ट इथे आहे की कास पठारावर येताना इथली जी फुलं आहेत, झाडं आहेत, त्यांना हात लावायचा नाही आहे. जर खाली पडलेलं फूल असेल तर ते तुम्ही उचलू शकता, पण अदरवाईज फुलांना हात लावायचा नाही. आणि मी ते एकांना विचारलं की आत्ताही मला फुलं दिसत आहेत हां, त्यांचं लाईफ एक असेल ना 7-8 दिवसांचं वगैरे, मग त्याच्यानंतर काय? तर ते मला 7-8 दिवस ती फुलं असतात, मग ती फुलं गळतात, तिथेच दुसरी फुलं त्याच वेळेला येतात. आणि 2012 साली युनेस्कोला हेरिटेज 2012 साली ही साईट युनेस्कोला हेरिटेज म्हणून डिक्लेअर झाली आहे. आणि इथे हा सीझन एकदाच असतो ना वर्षातनं, पावसाळा संपत आला की आय थिंक सप्टेंबर, ऑगस्ट, सप्टेंबर वगैरे. वाव, राहुलने मला काल फोनवर सांगितलं की खूप थंडी आहे साताऱ्यात, काहीतरी जॅकेट वगैरे घेऊन ये. आम्ही म्हटलं काय थंडी बिंडी वाजत नाही आम्हाला, आम्ही येतो, तू नको टेन्शन घेऊ. म्हणून आम्ही असे मस्त कमाल शर्ट घालून आलोय. मॅचिंग केलं. हां, राहुल इकडे आहे ना. राहुल आम्ही तिघं सोल्ड स्टोअरचे शर्ट्स घातले, पण राहुल साताऱ्यातच राहत असल्यामुळे त्याला माहीत होतं किती थंडी वाजेल, सो तो जॅकेट घालून आलाय. तर थोडक्यात इथे खूप वारा आहे आणि खूप थंडी आहे. तर तुम्ही इथे आलात तर काहीतरी शाल जॅकेट काहीतरी घेऊन या. आता आम्ही व्लॉग करत असताना या ताई भेटल्या. त्या म्हणाल्या त्या माझे व्लॉग्स बघतात, सबस्क्राईब सुद्धा केलेलं आहे. थँक्यू सो मच. किती छान वाटतं असं कोणी भेटलं आणि सांगितलं की आम्ही तुमचे व्लॉग्स बघतो. आणि मला खूप आनंद होतो जेव्हा मला सांगतात की आम्ही तुमचे मोटो व्लॉग्स बघितले. मोटो व्लॉग्स मी करायचे पूर्वी मोटो व्लॉग्स. हो, कुमुदिनी तळ आलं. कुमुदिनी तळ. तुला टू व्हीलर चालवता येते मला टू व्हीलर चालवता. माझ्याकडे मिटिऑर 350 आहे, रॉयल एनफिल्ड. ओ बुलेट. बुलेट. आता आलोय आपण कुमुदिनी तळ्याच्या इथे. इथून असं आत जायचं. राजमार्ग म्हणतात. म्हणजे काय आहे? ब्रिटिशांचा काळातला रस्ता आहे. हो का? राजमार्ग राजे महाराज इकडे येतात ना, हा महाबळेश्वर पर्यंत जातो. हा असा रस्ता नाही, 1-4 किलोमीटरवरती कच्चा आहे, तिथून डांबर आहे. हो का? तिकडे लांब पवनचक्क्या पण. अच्छा, म्हणजे बामणोली मार्गे महाबळेश्वरला जाताना ज्या पवनचक्क्या दिसतात त्या ह्याच का? नाही म्हणून तुम्हाला दिसलं, नाही तर दिसत नाही. खूप धुकं असेल ना. दोन 3 किलोमीटरचा पॅच होता जो आम्ही फिरून आलो. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हे गेट नंबर 3 आहे, तिथून आतमध्ये जा. सो इथे खूप जवळून तुम्हाला फुलं बघता येतात आणि प्रत्येक ठिकाणी नावंही लिहिली आहेत. बेडूक. सगळं फिरून इथे येऊन बसलो, जरा शांत बसूया. आणि बारीक पाऊस सुरू झालाय, पण त्याचबरोबर तिकडे सगळीकडे फुलंही आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि मला असं वाटलं होतं की ढग वगैरे येतील, फुलं वगैरे येतील, असं काही झालं नाही, पण वातावरण कमाल. बरं, इतकी वर्ष मी ऐकलं होतं की कास पठारावरती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जायचं असतं, पावसाळ्यानंतर छान छान फुलं येतात, ती बघता येतात. आणि आज लिटरली मी इथे आले आणि खूप फुलं बघितली आहेत, खूप फिरलोय आम्ही, हे वातावरण अनुभवलंय, ही शांतता अनुभवली आहे. इथे येण्यामागचं मूळ कारण हे होतं की ही फुलं आणि हे सगळं जे वातावरण आहे ना, ते वर्षातनं फक्त एकदा आपल्याला बघायला मिळतं. आणि ते बघणं किती सुखकारक आहे हे तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे
जे इथून म्हणजे सातारा, कोल्हापूर, पुणा, मुंबई इथून जे लांब राहतात त्यांना या व्लॉगमधून ही फुलं आणि हे वातावरण बघता येईल. जे इथे जवळपास राहतात किंवा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुम्ही जर पुणे, सातारा ह्या भागात असाल तर इथे यायची संधी अजिबात चुकवू नका. मी आज आले, मी आज सगळं बघितलंय आणि मला माहिती आहे मला जितका आनंद झालाय ना तितका आनंद तुम्हाला सुद्धा होईल. आणि मला कमेंटमध्ये लिहून सांगायचं की तुम्हाला कसं वाटलंय. मगाशी आम्ही आलो तेव्हा पाऊस बिऊस काही नव्हता. आता पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे आम्ही जरा थोडी घाई केली. आणि एनिवे आमचं कास पठार, फुलं हे सगळं बघून झालं होतं, छान फिरून झालं होतं. आता इथून निघायचं आहे, पुन्हा जिथे आपण पार्किंगमध्ये गाडी लावली होती तिथपर्यंत जायचं आहे आणि मग तिथून ठरवायचं कुठे जेवायला जायचं आहे. नमस्कार. आम्ही इथे थांबलो तर इथे खूप छान व्ह्यू आहे. त्याला काहीतरी म्हणतात स्टेपिंग वॉटरफॉल किंवा असं काहीतरी. आणि हा असा जिने आहेत ना, जिन्यावर पाणी असतं कारण ते धरणातलं पाणी सोडतात मग ते असं वाहत वाहत येतं. खूप सुंदर दिसतंय. आणि असं बघून आम्ही पुन्हा एकदा निघालोय आपल्या जेवणाच्या स्थळाकडे. आता आम्ही आलोय बामणोलीच्या नदी किनारी. काय आहे? बामणोलीच आहे ना? वासोटा आहे नाही वासोटा पलीकडे आहे. पलीकडे आहे. पण बामणोलीला आलोला नदी किनारी काय झालं? बामणोलीला आम्ही आता बामणोलीला आलोय सरपंच वाडा या हॉटेलमध्ये जेवायला. मग हे असं बसणं, इथे पाणी आहे, इथे ह्या अशा बोटी काय म्हणतात पार्क केलेत नाही काय. आणि हा असा ओव्हरऑल एक व्ह्यू आहे. तुमची पण बोट तुम्ही पार्किंगला लावू शकता. 60 रुपये आहे तासाचे. ही माझी लावली. हे माझी पार्क करते मी, बोट पार्क. माझे बोट इकडे लावलं मी पार्किंगला. तुझं 60 रुपये. राहुल तुझं काय? माझं 50 आहे. बोट नाही पार्क. पण मस्त लोकेशन आहे हॉटेलचं. वाव. आमचं जेवण आलंय. चिकन सुक, रस्सा, तांदळाची भाकरी, पापड, सॅलड, सोलकढी. घट्ट आहे सोलकढी. चिकन कसं आहे ते खाऊन मी सांगते. गुड फूड. कसं वाटलं जेवण? सुंदर. आणि जेव्हा भूक लागलेली असते आणि गरमागरम जेवण येतं सुधारत नाही. आता जेवून घेऊया. तुझ्या ब्लॉग मध्ये माझा आवाज नाही आला ना. आम्ही दोघं असे बाजूबाजूला बसून शूट करतोय. कसला वारा सुटलाय, खूप वारा आलाय. आणि हे टेबलच उलटून पडलं, ते टेबल उलटून पडलं, ती छत्री जाऊन तिकडे त्याच्यावर आदळले आणि असं धरून बसलाय. खूप अशा रीतीने म्हणजे तसंही वाजणारच होते. संध्याकाळचे 5:17 झालेली आहे. कास पठार, आमचं बामणोलीचं जेवण हे सगळं झालंय आणि आता वेळ आली आहे राहुलला बाय बाय करायची. बाय 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 बाय. आमचं सगळं फिरून झाल्यावर आम्ही राहुलला सोडायला आलो. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या ट्रिपसाठी आम्ही जाणार आहोत. ते सगळं तुम्हाला हळूहळू कळेलच. बाय बाय राहुल. बाय बाय. सी यू.